स्वागतम सुस्वागतम। मी प्रथम सर्व पाहुण्यांचं स्वागत करते। अतिथी देवो भव ही आहे भारतीयांची शिकवण। येथे मनामनातून प्रकटते संस्काराची रुजवण। ही ओळख आपुली जागृत ठेवूया, चला स्वागत अतिथींचे करूया। मी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। प्रमुख पाहुणे दीप प्रज्वलन करत आहेत। तसेच स्वामींच्या मूर्तीचे पूजन करावे। नटराज प्रतिमेचे पूजन करावे व सरस्वती मूर्तीचेही पूजन करावे। तसेच पाहुण्यांनी मंचकाचे देखील पूजन करावे। प्रमुख पाहुणे मंचकाचे पूजन करीत आहेत। प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हावे। मी सर्व पालक प्रमुख पाहुणे यांचं स्वागत करते आणि सर्व पालकांना व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की। सर्व प्रमुख पाहुण्यांनी आसनस्थ व्हायचं आहे। मी पालकांना विनंती करते की त्यांनी खाली बसावे। आज आपल्या विद्यामंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन। या स्नेहसंमेलनासाठी उद्घाटक अध्यक्ष म्हणून लाभलेले मान्य श्री सूर्यकांतजी खेडेकर सर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशजी कांचन सर, उपाध्यक्ष माननीय श्री सुरेशजी सातव सर, सचिव माननीय श्री पंडितजी कांचन सर, खजिनदार माननीय श्री प्रकाशजी कांचन सर, माननीय श्री धनसिंगजी पोनकुले सर, माननीय श्री रवींद्रजी बडेकर सर, माननीय श्री साहेबरावजी कांचन सर, माननीय श्री संभाजी कांचन सर, माननीय श्री कमलाकरजी अहिनवे सर, तसेच माननीय श्री प्रदीपजी कुंभार सर, तसेच माननीय श्री अक्षयजी कांचन सर, मी या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या विद्यामंदिरातील विद्यार्थिनी आपल्यासमोर स्वागत गीत सादर करणार आहेत। यासाठी मी गवळी मॅडम व गायकवाड मॅडम व त्यांचे सहकारी विद्यार्थी यांना आमंत्रित करते।
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष माननीय श्री सूर्यकांतजी खेडेकर सरांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुरेशजी कांचन सरांचा सत्कार आरडे सरांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माननीय श्री सुरेशजी सातव सरांचा सत्कार सुतार सरांनी करावा अशी मी विनंती करते. माननीय श्री पंडितजी कांचन सरांचा सत्कार खुरुंगळे सरांनी करावा अशी मी विनंती करते. माननीय श्री प्रकाशजी कांचन सरांचा सत्कार आरडे सरांनी करावा अशी मी विनंती करते. माननीय श्री संभाजी कांचन सरांचा सत्कार खुरुंगळे सरांनी करावा अशी मी विनंती करते. माननीय श्री धनसिंगजी पोनकुले सरांचा सत्कार सुतार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री कमलाकरजी अहिनवे सरांचा सत्कार आरडे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री रवींद्रजी बडेकर सरांचा सत्कार कुरुंगळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री प्रदीपजी कुंभार सरांचा सत्कार सुतार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री साहेबरावजी कांचन सरांचा सत्कार आरडे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री अक्षयजी कांचन सरांचा सत्कार खुरुंगळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आपल्या विद्यामंदिरात वर्षभर बाह्य परीक्षा होतात. राज्यस्तरीय जिल्हास्तरीय परीक्षा घेतल्या जातात व या परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करतात. सन 2025-26मध्ये भारती विद्यापीठातर्फे गणित या विषयाची परीक्षा झाली. या परीक्षेत इयत्ता 7वीतील कुमारी गुप्ता आराध्या हरिशंकर या विद्यार्थिनीने सलग दुसऱ्यांदा 100पैकी 100 गुण मिळून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. तिचा सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष माननीय श्री सूर्यकांतजी खेडेकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. तसेच इंग्रजी या विषयाची परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये शार्दूल संतोष शिवतरे यानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याला इंग्रजीमध्ये 99 गुण मिळालेले आहेत. याचा सत्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेशजी कांचन सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. दिवाळीमध्ये राज्यस्तरीय किल्ले बनवा ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत आपल्या शाळेतील इयत्ता 7वीतील चिरंजीव सुदर्शन गणेश तुपे या विद्यार्थ्याचा राज्यात तृतीय क्रमांक आलेला आहे. त्याचा सत्कार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेशजी सातव सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. तसेच मंथन राज्यस्तरीय परीक्षा यामध्ये विद्या मंदिरातील 17 विद्यार्थी राज्यातील गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यांचा आज या कार्यक्रमात सत्कार होणार असून त्या विद्यार्थ्यांनी एक एक करून आपला सत्कार घेण्यासाठी यायचा आहे. यांचा सत्कार
प्रकाशजी कांचन सरांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करते. चिरंजीव सार्थक पांडुरंग शिरसाट, इयत्ता 4थी. सर्व पालकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर चिरंजीव स्वराज उमेश त्रिगुणे, इयत्ता 4थी. संभाजी कांचन सरांनी त्याचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतरचे सत्कार मान्य श्री पोनकुले सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्लोक विकास लवंडे, इयत्ता 4थी. आणि कुमारी आराध्या रमेश चौगुले, इयत्ता 4थी. यानंतर बडेकर सरांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. आराध्या रमेश चौगुले, इयत्ता 4थी. यानंतर अहिनवे सरांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रुती शेखर नरुटे, इयत्ता 4थी. यानंतर कुंभार सरांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्ञानेश्वरी निलेश पाटील, इयत्ता 5वी. यानंतरचा सत्कार साहेबरावजी कांचन सरांनी करावा अशी मी विनंती करते. कृष्णाली राजेंद्र कुंभार, इयत्ता 5वी. यानंतरचा सत्कार अक्षयजी कांचन सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आनंद अशोक मृदुंगे, इयत्ता 5वी. यानंतरचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडमनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रेयस सुनील जंगले, इयत्ता 8वी. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व मान्यवरांचे आभार. मी शाळेच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम यांना प्रास्ताविक सादर करण्यासाठी आमंत्रित करते. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष माननीय श्री सूर्यकांतजी खेडेकर सर, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सूर्यजी कांचन सर, उपाध्यक्ष माननीय श्री सुरेशजी सातव सर, संस्थेचे सचिव श्री पंडितजी कांचन सर, संस्थेचे खजिनदार श्री प्रकाशजी कांचन सर, संस्थेचे सर्व विश्वस्त श्री पोनकुले सर, श्री अहिनवे सर, श्री बडेकर सर, श्री कुंभार सर, साहेबराव कांचनजी सर, श्री अक्षय कांचन सर, तसेच संभाजी कांचन सर, या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी स्वागत करते. तसेच बहुसंख्येने उपस्थित असलेला माझा पालकवर्ग, विद्यार्थी मित्र, शिक्षक सहकारी, सर्व शिक्षक पालक संघाचे सर्व सभासद, तसेच विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी स्वागत करते. आजचा हा स्नेहसंमेलनाचा मंगल प्रसंग आपल्या सर्वांसाठी आनंद, अभिमान आणि उत्साह घेऊन आला आहे. वर्षभराच्या अथक परिश्रमांचा, जिद्दीचा आणि यशाचा उत्सव म्हणजेच आपला हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नव्हे, तर जीवन घडवणारी एक प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवन घडवणारी एक प्रक्रिया आहे. आमची संस्था विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्यातील कला, क्रीडा, संस्कार, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण इत्यादी घडवण्यावरती भर देते. त्यासाठी विद्यामंदिरामध्ये
विविध स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचे देखील आयोजन केले जाते. आज रंगमंचावरती सादर होणारे नृत्य, नाट्य, संगीत व विविध उपक्रम हे याची साक्ष देणार आहेत. म्हणूनच आमची संस्था केवळ गुणांच्या यशालाच नव्हे तर माणूस घडवण्याच्या प्रक्रियेलाही तेवढंच महत्त्व देते. आणि याचाच एक भाग म्हणजे प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रवेशासाठी वेटिंगवरती असणारे आमचे प्रवेश. अगदी अभिमानाने सांगावयाची गोष्ट आहे की प्रत्येक वर्षी आपल्या या संस्थेमध्ये पालक अगदी आनंदाने प्रवेश घेण्यासाठी अगदी हक्काने सांगत असतात की आम्हाला मॅडम प्रवेश द्या किंवा नावनोंदणी करत असतात. पालकांना या मंचावरून एक आवाहन करायचं आहे की मध्ये आधी ॲडमिशन घेताना म्हणजे साधारणतः 2री पासून 10वीपर्यंत ॲडमिशन घेताना आपण फक्त रिक्त जागांवरती प्रवेश देतो. पण तुमचे जर कोणी शेजारी सहकारी नातेवाईक असतील त्यांना जर आपण सांगितलं की बालवाडीपासूनच जर या शाळेमध्ये प्रवेश घेतला तर 10वीपर्यंतची शिक्षणाची प्रक्रिया ही सुखकर होईल. मुलांचा शिक्षणाचा प्रवास सुलभ होईल. आणि याचेच फलित म्हणजे आज या दोन्ही संकुलामध्ये जवळपास 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व गोष्टी साध्य होतात ते केवळ पालकांच्या सहकार्यामुळं. कारण पालकांचं सहकार्य असेल तरच आम्ही कोणतेही जे काही प्रयत्न करतो त्याला जर पालकांची साथ मिळाली तर ते यशस्वी होतात. तुम्ही आमच्यावरती जो विश्वास ठेवला आहे तोच आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. शेवटी एवढे सांगू इच्छिते, गुण हे यश मोजतात पण माणूस संस्कार घडवतात. गुण हे यश मोजतात पण संस्कार माणूस घडवतात. आणि या दोन्हींचा सुंदर संगम म्हणजे आमची संस्था. आजचा हा सोहळा तुमच्या मनामध्ये आठवण म्हणून नाही तर प्रेरणा म्हणून राहो हीच सदिच्छा. तुमचे सहकार्य असेच लाभो. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुरेशजी कांचन सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सूर्यकांतजी खेडेकर, उपाध्यक्ष माननीय सातव, सेक्रेटरी पंडित, खजिनदार प्रकाश कांचन व सर्व माझे सहकारी ट्रस्टी, मी काय सगळ्यांचं नाव घेत नाही, व जमलेले सर्व पालकवर्ग, शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी, सर्व मुलं यांचं मी स्वागत करतो. मी काय जास्त वेळ घेणार नाही. आपण वेळ ऑलरेडी झालेला आहे. आपण उत्सुक आहात आपल्या मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी. त्या सर्व मुलांना मी विशेष करतो व तुम्हाला संस्थेबद्दल एकच सांगतो, आपले जे पाल्य आमच्या संस्थेत शिकत आहेत त्यांचं सेफ्टीची जबाबदारी आमची आहे आणि त्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. तरी याची काय तुम्ही निष्कांत रहा. अगेन I wish best of wishes for the program to the student. Thank you very much. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष माननीय श्री सूर्यकांतजी खेडेकर सरांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या 2025 स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माननीय अध्यक्ष श्री सुरेशजी कांचन, उपाध्यक्ष श्री सुरेशजी सातव, खजिनदार प्रकाशजी कांचन, सचिव पंडितजी कांचन, संभाजी कांचन, रवींद्र बडेकर, कमलाकर आहिनवे, साहेबरावजी कांचन, प्रदीप कुंभार आणि अक्षय कांचन, त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका राऊत उर्फ खेडेकर मॅडम, या सर्वांचं मी हार्दिक आभारी आहे. व त्याचबरोबर इथे जमलेल्या सर्व पालक वर्गांचे
व त्यांचे मित्रमंडळी या सर्वांचेही मी स्वागत करत आहे, कारण ते कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहतात. कारण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थिनीची जास्त काळजी घेणारे म्हणजे त्यांची आई ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना खूप घाई असेल की कार्यक्रम केव्हा चालू होतो. तरी मी माझं भाषण लवकर संपवेल. 1-2च गोष्टी सांगायच्या आहेत मला. आमचा जो शिक्षक वर्ग आहे आणि शिक्षकेतर वर्ग हे ह्या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतात. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांना सर्वांना विनंती करतो की हे जे कार्यक्रम घेत असताना आपण पूर्वीपासून विविध कलागुणांना वाव देतो. त्यामध्ये अनेक प्रकार असतात. नाटकं असतात, छोटेसे फार्स असतात, कुणी टी व्ही अँकरिंग करतात, कुणी काय करतात. ह्या सर्व गोष्टीचा एक वेळे आपण गाढवाचं लग्न हे इंट्रोड्यूस केलं होतं. ह्याप्रमाणे झालं पाहिजे. नुसती गाण्यावरती तेवढ्यापुरते ऐकून मजा येते, पण एक कलाकार तयार करणं काम हे शिक्षकामध्ये असतं. ते तयार करण्यासाठी थोडी मेहनत घ्यावं लागेल, पण सुरुवातीपासून प्रत्येक मुलाचा कलागुण ओळखून त्याप्रमाणे कार्यक्रम त्याच्याकडून करवून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. हे मी त्यांना विनंती करेल की पुढील वर्षी ह्याच्यामध्ये व्हरायटीज खूप आल्या पाहिजेत. व्हरायटीशिवाय कलाकार तयार होणार नाहीत. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आभार मानण्यासाठी मी माझ्या सहकारी शिक्षिका चौधरी मॅडम यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. चातकाला तृषा समविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची. अगदी तशीच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी ओढ असते वार्षिक स्नेहसंमेलनाची. आज मंगळवार 30 डिसेंबर 2025 रोजी आपण सर्वजण आपल्या विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या, त्यांच्या कलेचा साक्षात्कार घडवणाऱ्या कलादर्पणाचा आस्वाद घेण्यासाठी येथे जमलो आहोत. कुठलाही कार्यक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास देण्यासाठी अनेक परिश्रम घेणारे हात असतात. या हातांचे आभार मानणे ही केवळ औपचारिकता नसून त्यांना अधिक जोमाने कार्य करण्यासाठी मिळालेली प्रेरणा असते आणि म्हणूनच ह्या आभार प्रदर्शनाचे प्रयोजन. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला उद्घाटक अध्यक्ष म्हणून एक उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी लाभलेले आहेत. ते म्हणजे माननीय श्री सूर्यकांतजी खेडेकर सर. सर, आज आपण आपला अमूल्य वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिलात. त्यासाठी मी विद्यामंदिराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुरेशजी कांचन सर यांचेही मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे शाळेचे उपाध्यक्ष माननीय श्री सुरेशजी सातव सर यांचेही मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे माननीय श्री पंडितजी कांचन सर, माननीय श्री प्रकाशजी कांचन सर, माननीय श्री धनसिंगजी पोनकुले सर, माननीय श्री संभाजी कांचन सर, माननीय श्री रवींद्रजी बडेकर सर, माननीय श्री साहेबरावजी कांचन सर, माननीय श्री मधुकरजी त्रिकुटे सर, माननीय श्री अक्षयजी कांचन सर व माननीय श्री प्रदीपजी कुंभार सर व माननीय श्री कमलाकरजी आहिनवे सर, आपणा सर्वांचेही आपण उपस्थित राहिलात याबद्दल शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे शिस्त आणि प्रेमाचा ज्यांचा अजब मेळ आहे, शाळा प्रगतीपथावर नेणे हा एकच ज्यांचा ध्यास आहे, अशा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती राऊत मॅडम यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे मुलांच्या यशाचे तुम्हीच आहात खरे आधारस्तंभ. तुमच्या संस्कारांनीच होतो आयुष्याचा सुंदर प्रारंभ. आज रंगमंचावर दिसणारी प्रत्येक कलाकृती आहे तुमच्याच मार्गदर्शनाची आणि
प्रेमाची फलश्रुती. आणि म्हणूनच आजचा कार्यक्रम फुलवण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या आमच्या शाळेतील सांस्कृतिक विभाग व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शाळेचा कणा. तुमच्या कष्टाला सलाम करतो आम्ही मनोमना. आमच्या शाळेतील सर्व ताईंचेही मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात करा आमच्या चिमुकल्यांचे स्वागत. टाळ्यांच्या गजरात करा आमच्या चिमुकल्यांचे स्वागत आणि कौतिक. तुमच्या प्रेरणेनेच होईल त्यांची प्रगती अलौकिक. स्नेहसंमेलनाचा हा सोहळा आता रंगणार आहे भारी. स्नेहसंमेलनाचा हा सोहळा आता रंगणार आहे भारी. तुमच्या उपस्थितीने झाली आहे आता आमचीही तयारी न्यारी. आता आमचीही तयारी न्यारी. उपस्थित सर्व पालकवर्गाचेही व सर्व प्रेक्षकांचे मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे सर्व सहभागी विद्यार्थ्यांचेही मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे स्टेज, लाईट्स, फोटोज, बाउन्सर, सेक्युरिटी या सर्व गोष्टी सांभाळणारे सर्व पडद्यामागचे कलाकार यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद अकॅडमीचे मुख्याध्यापक माननीय श्री दास सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानते. व मला आभार प्रदर्शनाची संधी दिली याबद्दल सर्व आयोजकांचेही मी आभार मानते. यानंतर तुम्ही सर्वजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात त्या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. आणि स्नेहसंमेलन कार्यक्रमानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर आसनस्थ व्हावे. आणि आता ह्यापुढील सूत्रे मी शाळेच्या विद्यार्थिनींकडे सोपवते. धन्यवाद.